प्रश्न पहिला, ऑपरेशन मेघचक्र कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ऑप्शन 1 भारतीय सेना, ऑप्शन 2 केंद्रीय दक्षता आयोग, ऑप्शन 3 केंद्रीय अन्वेषण ब्युरो, ऑप्शन 4 भारतीय तटरक्षक दल। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 केंद्रीय अन्वेषण ब्युरो। प्रश्न दुसरा, 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे खालीलपैकी कोणाकडे आली? ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी, ऑप्शन 2 लाला लजपतराय, ऑप्शन 3 चंद्रशेखर आझाद, ऑप्शन 4 महात्मा गांधी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 महात्मा गांधी। तर 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधी यांच्याकडे आली। पुढचा प्रश्न आहे, सशक्त भारत हे हिंदी मॅगझिन कोणाच्या हस्ते लॉन्च करण्यात आले आहे? ऑप्शन 1 नितीन गडकरी, ऑप्शन 2 धर्मेंद्र प्रधान, ऑप्शन 3 नरेंद्र मोदी, ऑप्शन 4 राजनाथ सिंह। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 राजनाथ सिंह। खालीलपैकी कोणती एक दूध टिकविण्याची सर्वमान्य पद्धत आहे? ऑप्शन 1 परिरक्षण, ऑप्शन 2 पाश्चरीकरण, ऑप्शन 3 विघटन, ऑप्शन 4 प्रष्टन। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 पाश्चरीकरण। चुन्याच्या ताज्या निवळीतून कोणता वायू जाऊ दिल्यास ती दुधी बनते? ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साइड, ऑप्शन 2 हायड्रोजन सल्फाइड, ऑप्शन 3 अमोनिया, ऑप्शन 4 सल्फर डायऑक्साइड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कार्बन डायऑक्साइड। पुढचा प्रश्न आहे, डेटॉल साबण कोणत्या देशाची कंपनी आहे? ऑप्शन 1 चीन, ऑप्शन 2 अमेरिका, ऑप्शन 3 रशिया, ऑप्शन 4 इंग्लंड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 इंग्लंड। तर डेटॉल साबण इंग्लंड देशाची कंपनी आहे। सैन्य अभ्यास जल थल रक्षा 2025 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? ऑप्शन 1 उत्तराखंड, ऑप्शन 2 केरळ, ऑप्शन 3 गुजरात, ऑप्शन 4 मध्य प्रदेश। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 3 गुजरात। मेतूर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन 1 गोदावरी, ऑप्शन 2 कावेरी, ऑप्शन 3 भीमा, ऑप्शन 4 कृष्णा। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 कावेरी। तर मेतूर धरण कावेरी नदीवर बांधण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे, 76वा प्राईम टाईम ॲमी पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन 1 सिनेमार्क, पेरू, ऑप्शन 2 अजेलिका फिल्म सेंटर, न्यूयॉर्क, ऑप्शन 3 डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलस, ऑप्शन 4 पिकॉक थिएटर, लॉस एंजेलस। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 पिकॉक थिएटर, लॉस एंजेलस। खालीलपैकी भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात किती तासाचे अंतर आहे? ऑप्शन 1 2 तास, ऑप्शन 2 3.5 तास, ऑप्शन 3 5.5 तास, ऑप्शन 4 4 तास। उत्तर आहे ऑप्शन 3 5.5 तास। तर भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच प्रमाणवेळ यांच्यात 5.5 तासांचे अंतर आहे। भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना कोणी केली? ऑप्शन 1 संत एकनाथ, ऑप्शन 2 संत रामदास, ऑप्शन 3 संत बहिणाबाई, ऑप्शन 4 संत ज्ञानेश्वर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 संत एकनाथ। तर भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना संत एकनाथ यांनी केली। पुढचा प्रश्न आहे, जमिनीचे वाळवंटात रूपांतर होण्यास कारणीभूत ठरणारा घटक कोणता आहे? ऑप्शन 1 अतिपर्जन्य, ऑप्शन 2 अतिचराई, ऑप्शन 3 विकास सिमेंट, ऑप्शन 4 कोरडे वारे। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 2 अतिचराई।
पेन पिंटर पुरस्काराने खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? ऑप्शन 1 सतीश चंद्रा, ऑप्शन 2 किरण देसाई, ऑप्शन 3 खुशवंत सिंग, ऑप्शन 4 अरुंधती रॉय. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 अरुंधती रॉय. तर अरुंधती रॉय यांना पेन पिंटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. खालीलपैकी कोणता रोग त्वचेच्या कर्करोगाचे अतिशय गंभीर स्वरूप आहे? ऑप्शन 1 कपॉसिस सर्कोमा, ऑप्शन 2 काळपुळी, ऑप्शन 3 मधुमेह, ऑप्शन 4 कावीळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 1 कपॉसिस सर्कोमा. पेप्पारा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन 1 तामिळनाडू, ऑप्शन 2 आंध्र प्रदेश, ऑप्शन 3 पंजाब, ऑप्शन 4 केरळ. या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन 4 केरळ. तर 1983 साली याला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. करमना नदीवरील पेप्पारा धरणाच्या जलसंधारण क्षेत्राचाही यात समावेश आहे. हे अभयारण्य केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यात आहे आणि 53 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्र व्यापते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. धन्यवाद.